मराठी मनीच्या दुनियेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा मी एकदा स्वागत करतो। आज आपण बँक निफ्टी आणि निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहोत मित्रांनो। आणि इथे हा बँक निफ्टीचा 1 वीकचा चार्ट लावलेला आहे मित्रांनो। आता 1 वीकच्या चार्ट मध्ये कधी तुम्ही आपल्याला फॉलो करता आहात आणि मागचा व्हिडिओ कधी तुम्ही पाहिला तर एक लेवल मी तुम्हाला सांगितली होती की याच्यावरती वीकली क्लोजिंग दिलेली आहे तर मार्केट इथून बुलिश होऊ शकतं। तर त्याचप्रमाणे डब्ल्यू पॅटर्नचा जेव्हा ब्रेकआउट झालं मित्रांनो तर मार्केट आता हे वरच्या साईडला गेलंय। पण आता कधी तुम्ही इथे नीट पाहिलं तर मार्केट आपल्याला ओव्हर स्ट्रेच झालेलं दिसतंय, म्हणजे मार्केट हे जास्ती वन साइडेड मूव झालेलं दिसतं। मग अशा टायमाला काय होऊ शकतं ना तर मार्केट हे साइडवेज होण्याची शक्यता आहे, म्हणजे मार्केट कुठेतरी या ठिकाणी थोडंसं साइडवेज होईल। कारण आपण एक पॅटर्न पाहिलं मित्रांनो तर हा पोल बनलाय, एक फ्लॅग बनू शकतो आणि परत त्याचं ब्रेकआउट आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं। मार्केटमध्ये करेक्शन आहे ना मित्रांनो दोन प्रकारचं येतं। करेक्शन म्हणजे काय, एक तर मार्केट या ठिकाणून थोडंसं खाली येईल आणि परत एंड पॅटर्न करून पुढे जाईल, नाहीतर मार्केट ह्या कोणत्या तरी रेंज मध्ये ना 1 किंवा 2 वीक पेंड करू शकतो। का तर दोन प्रकारचं करेक्शन असतं, एक तर फॉल होतो, एक तर मार्केट साइडवेज होतं। आता आपल्याला वेट करायचा की या दोन्हींपैकी काय होतंय ते। जोवर मार्केट नवीन हाय लावत नाही, म्हणजे ह्या कॅन्डलच्या वरती जात नाही आणि वरती सस्टेन करत नाही, तोपर्यंत इथे नवीन बाइंगची पोझिशन घेणं रिस्की आहे। बाइंग तर करायची, ओव्हरऑल मार्केट तर बुलिशच आहे, पण बाइंग केव्हा करायची जेव्हा मार्केट थोडं डीप गेल तिथे आपण बाय करायला हवं। एकदम टॉपला घेणं हे थोडं रिस्क टू रिवॉर्ड आपला मॅच होणार नाही। एक तर त्याला वरती क्रॉस होऊ द्या, नाही तर थोडा डीप घेतल्यानंतर आपण इथे बाय करायला हवं। या दोन पद्धतीने आपली नेक्स्ट वीकची स्ट्रॅटर्जी असणार आहे। आता आपण वन डेच्या टाइम फ्रेम वर जाऊ की वन डेची टाइम फ्रेम आपल्याला काय सांगते ते। मित्रांनो इथे वन डेची टाइम फ्रेम वर आपण आलेलो आणि वन डेच्या टाइम फ्रेम वर आपल्याला दिसतो की हा एक झोन होता, तिथे मार्केट हे साइडवेज झालेलं होतं आणि आता त्याला मार्केटने ब्रेकआउट करून वरच्या साईडला निघालाय। तर मार्केट स्लो आणि स्टडी वरती जाऊ शकतं। मार्केट परत खाली आला तो कुठपर्यंत येईल हीच लेवल टेस्ट करून ते परत वरच्या साईडला जाऊ शकतं। मार्केट ओव्हरऑल बुलिश आहे मित्रांनो, जिथेही तुम्हाला डीप मिळतोय त्या डीप मध्ये तुम्ही बाय करू शकता। आणि वन डेची कॅन्डल ही हॅमर कॅन्डल पाहायला मिळते आणि हॅमर कॅन्डलला कशा प्रकारे ट्रेड करताय तुम्हाला चांगलं माहिती आहे। आपल्या चॅनलवर इन डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे याचा। आता आपण 15 मिनिट चार्ट वर जाऊ आणि कशा प्रकारे प्राइस ऍक्शन बनते हे थोडं समजून घेऊया। मित्रांनो इथे आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्न वर आलेलो आहोत आणि 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्न वर आपल्या टेलिग्राम ग्रुपला शुक्रवारी एक लेवल मी दिलेली होती 47,852 ची। ती लेवल दिली होती की ती लेवल कधी ब्रेक झाली तर तिथून आपल्याला एक मोठी मूव पाहायला मिळेल आणि ती लेवल जेव्हा ब्रेक झाली मित्रांनो तर तेव्हा वन साइडेड 300 पॉइंटची रॅली इथे कॅप्चर करण्यात आली होती। का ती लेवल दिली होती त्याच्या मागचं लॉजिक समजून घेऊयात आपण। टेलिग्राम ग्रुपला मी सांगितलं होतं की निफ्टी बुलिश आहे, बँक निफ्टी थोडं स्ट्रगल करतंय आणि ही जी लेवल होती इथून त्याने एकदा रेजिस्टन्स घेतलं होतं, दोनदा रेजिस्टन्स घेतलं होतं, खालच्या साईडला आला होता। शुक्रवारी मार्केट वरती ओपन झालं पण वर सस्टेन करू शकलं नाही, खालच्या साईडला आलं, परत त्याच लेवलला रेजिस्टन्स घेतलं आणि मार्केट खाली आलेलं होतं। मग आता जेव्हाही 3 वेळा मार्केटने ती लेवल चेक केली तर कधी ती लेवल कधी ब्रेक केली असती मित्रांनो तर एक आपल्याला फास्ट मोमेंटम इथे दिसणार होती। आता ती लेवल ब्रेक केल्यानंतर फास्ट मोमेंटम का दिसणार होती हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो इथे जे सेलर होते, ज्यांनी इथे सेल केलेलं होतं, ज्यांनी इथे सेल केलं होतं, पहा सेलर अग्रेसिव्ह राहणार आहे कारण मार्केट टॉपला आहे। मार्केटचा टॉप कोणीच आयडेंटिफाय करू शकत नाही, मार्केट कुठून खाली येईल हे आपल्याला सांगता येणार नाहीये। त्यामुळे आता लाईफ टाइम हायवर असताना नवीन बाय करण्यापेक्षा सेलर आहे ना हे सेल करण्यासाठी प्रेफर करत असतात। तर त्यांनी इथे सेल केलेलं होतं, त्यांनी इथे सेल केलेलं होतं। मार्केट खाली तर आलं पण खाली येऊन जास्ती खाली आलं का तर नाही, मार्केट साइडवेज होऊन गेलं। साइडवेज झाल्यानंतर टॉप लॉस कशा प्रकारे ट्रेल करतो आपण, जे स्विंग असतात मित्रांनो या प्रकारचे, तर ह्या ठिकाणी आपले स्टॉप लॉस हे येतात। म्हणजे ज्यांनी सेल केलं त्यांचा स्टॉप लॉस कुठे आला होता या ठिकाणी। मग या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं, जेव्हा मार्केट वर निघाल्यानंतर यांचे स्टॉप लॉस हिट व्हायला लागले। काहींचे स्टॉप लॉस याच ठिकाणी असतील, लाईफ टाइम हायची रेंज क्रॉस केली ना एक बुलिश कॅन्डल आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो। ती स्टॉप लॉस हिट झाल्यामुळे म्हणजे इथे आपण याला काय म्हणू शकतो, शॉर्ट कव्हरिंग आलेली। जेव्हाही सेलरांचे स्टॉप लॉस हिट होतात तेव्हा आपल्याला अशा बिग कॅन्डल आणि बिग रॅली इथे पाहायला मिळते। वन साइडेड 300 पॉइंटची मूव आपण या ठिकाणी कॅप्चर केलेली होती। तर या मागचं हे लॉजिक आहे मित्रांनो, चार्टला अनालिसिस करायचं आणि लाईव्ह मार्केटमध्ये लेवल काढता यायला हवं मित्रांनो। याचा अभ्यासही तुम्ही करा आणि तुम्हाला काही अडचण असली तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, आपण त्याच्यावर लेवल देत असतो, त्या
लेवल का दिल्या आहे तर तुम्ही चार्टवर प्लेस करा, त्याला मागे जाऊन बॅक टेस्ट करा, तर तुमचं अंडरस्टँडिंग वाढेल आणि तुम्ही स्वतः लेवल काढायला शिकणार आहोत. आता आपण येणाऱ्या वीक साठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहून घेऊयात. मित्रांनो, या इथे लेवल काढलेले आहे. रेड मध्ये जे आहे ते रेजिस्टन्स आहे आणि ग्रीन मध्ये जे आहे ते सपोर्ट आहे. या वरच्या लेवल साठी एक आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे की लाईफ टाइम हायवर आपण कशा प्रकारे लेवल काढतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या चार्टवर लावा, पहा त्या लेवल कशा प्रकारे परफॉर्मन्स करता. आता आपण ऑप्शन चेन पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते. मित्रांनो, इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली. 20 डिसेंबरला विकली एक्सपायरी आहे. तर सर्वात पहिले जी मी तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग सांगितली होती, स्टॉप लॉस हंड झाले आणि शॉर्ट कव्हरिंग आली, तर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो 48,000 पासून 47,500 पर्यंत तुम्हाला चेंजिंग ओआय मध्ये मायनस दिसतंय आणि सर्वात जास्त 48,000 जेव्हा ब्रेक झालं तर 64,000 पोझिशन तिथून अनवाइंड झाल्या. म्हणजे ज्यांनीही कॉल विकलेला होता त्यांनी आपल्या पोझिशन स्क्वेअर अप केलेल्या आहे, म्हणून आपल्याला ही वरच्या साईडला रॅली दिसते. आणि खाली कंटिन्यू तुम्ही पाहू शकता 17,000, 10,000, 24,000, 16,000 या सर्व मायनस पोझिशन आहे. म्हणजे इथून कॉल ज्यांनी सेल केलेले होते त्यांना समजलंय मार्केट वर निघतंय, आता कॉल मध्ये कधी ते राहिलं तर त्यांना लॉस होईल, म्हणून त्यांनी त्यांच्या पोझिशन इथून कट केलेल्या आहे. म्हणून आपल्याला मार्केट वर जाताना दिसतंय. आता वर कुठपर्यंत जाऊ शकतो तर सर्वात पहिलं रजिस्टर मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतंय तर इमिजिएटली 48,200 वर. तिथे 1,12,000 पोझिशन आहे ओआय मध्ये आणि त्यानंतर पुढची पोझिशन मित्रांनो कधी मोठी पाहायला गेली तर 48,500 वरच दिसते आपल्याला, ती आहे 95,000. म्हणजे कधी 200च्या वर निघालो तर 500 पर्यंत तर आपण इझिली जाऊ शकतो. त्या साईडला सपोर्ट कुठे आपण ते पाहणार आहे तर सपोर्ट आता बिल्डअप होतोय तो आहे 48,000 वर. 1,23,000 पोझिशन या ठिकाणी बनल्या आहे. त्यानंतर सेकंड सपोर्ट आपल्याला स्ट्रॉंग कुठे दिसतोय 47,800 वर. 1,04,000 200 पॉईंटचा तो झोन आहे मित्रांनो. तिथे कधी मार्केट आला तर ही बाईंग संधी आपल्याला 800च्या खाली गेलं तर आपण आपला स्टॉप लॉस ट्रिगर करू शकतो. 200 पॉईंट मध्ये आपण आपली पोझिशन इथे बनवू शकतो. तर चेंजिंग ओआय मध्ये नेमकं काय झालेलं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की इथे सगळ्या पोझिशन मायनस व्हायला लागलेल्या आहे. नवीन ओआय हा कॉल साईडला बिल्डअप जास्ती झालेला नाही मित्रांनो, पण त्याच्या अपोजिट कधी तुम्ही पुट साईडला पाहिलं तर पुट साईडला 48,000 वर 1,23,000 पैकी 52,000 पोझिशन शुक्रवारी जुळलेले आहे मित्रांनो. तर त्यामुळे आपल्याला इथे सपोर्ट स्ट्रॉंग होताना दिसतोय आणि रेजिस्टन्स त्या मानाने स्ट्रॉंग नाहीये. तर अजून आपण वरची मूव पाहू शकतो. मार्केट थोडंसं डीप झालं तर आपल्याला डीप मध्ये बाय करायची एक संधी आहे मित्रांनो. आणि यामध्ये ऑप्शन चेन मध्ये काही बदल झाला तर आपण टेलिग्राम ग्रुपला आपल्या लेवल ह्या प्रोव्हाइड करत असतो. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा टेलिग्राम ग्रुप टोटली फ्री आहे, कोणतेही चार्जेस नाही मित्रांनो. आता आपण निफ्टी पाहू. निफ्टी आपल्याला काय सांगते तर मित्रांनो 1 वीकचा इथे निफ्टीचा चार्ट लावलेला आहे आणि इथे आपण पाहू शकतो की निफ्टी सुपर बुलिश आहे. 7 वीक पासून ह्या कॅन्डल ह्या ग्रीन कॅन्डल बनत चालल्या आहे आणि ज्याप्रमाणे डब्ल्यू पॅटर्न आपण पाहिलं होतं त्याचं ब्रेकआउट करून गॅप अप ओपन होऊन सस्टेन करत मार्केट वरच्या दिशेला जात. बँक मध्ये आपण ज्याप्रमाणे पाहिलं होतं मित्रांनो हे पिलरचं काम करेल, इथे एखादा फ्लॅग बनायची शक्यता आहे, नाहीतर मार्केट थोडं डीप घेऊन परत वरच्या दिशेला जाईल. आता मार्केट बुलिश काय आहे तर ओव्हरऑल ग्लोबल संकेत सुद्धा पॉझिटिव्ह आहे. अमेरिकेमध्ये फेडने ह्या टायमाला रेपो रेट वाढवले नाही आणि रेट कट करण्याचे संकेत दिले येणाऱ्या वर्षापासून. आणि आपल्या इथे इलेक्शन आहे मित्रांनो, तर त्या इलेक्शनची ही रॅली असते, त्यामुळे मार्केट हे बुलिश राहण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक डीपला तुम्ही बाय करू शकता ऍज पर प्राइस ऍक्शन नुसार. आता आपण वन डे वर जाऊ की वन डे ची कॅन्डल आपल्याला काय सांगते. मित्रांनो इथेही एक साइडवेज झोन होता, मार्केट वरती निघालेलं आहे, पण ज्याप्रमाणे बँक निफ्टी मध्ये आपण हॅमर कॅन्डल पाहिली तर या ठिकाणी आपल्याला बुलिश मारुबुजू पाहायला मिळते. याचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. याच्या मागे काय लॉजिक असतं हे त्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल सांगितलेलं आहे. आता 15 मिनिटाच्या चार्टवर जाऊ की कशा प्रकारे प्राइस ऍक्शन बनताना आपल्याला तिथे दिसते ती आपण अंडरस्टँड करूयात. मित्रांनो प्रिव्हियस दिवसाला मार्केट गॅप अप ओपन झालं पण फुल डे साइडवेज होतं. आज मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिला डीप मारला आणि डीप मारल्यानंतर मार्केट परत वरच्या साईडला गेला. आणि या ठिकाणी मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सांगितलं होतं की 300च्या आसपास सपोर्ट बिल्डअप होतोय, तर तुम्ही 300च्या आसपास इथे पोझिशन बनवू शकता. स्टॉप लॉसही सांगितलेला होता. स्टॉप लॉसच्या खाली सुद्धा कॅन्डल गेली, पण मित्रांनो इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला नाही. आता हिट का झाला नाही बिकॉज मॉर्निंगला एक आपण स्कॅल्पिंग केलेली होती. जे टेलिग्राम ग्रुपला होते त्यांना माहिती आहे. एक
स्कॅल्पिंग केली होती. तर जेव्हा स्कॅल्पिंग करतो मित्रांनो तेव्हा 3 मिनिटाचा 5 मिनिटाच्या चार्टवर करतो, पण जेव्हाही आपण पोझिशनल ट्रेड घेत असतो ना तेव्हा कधीही 15 मिनिटाची कॅन्डल पाहायला हवी की 15 मिनिटाची कॅन्डल कुठे क्लोज होते. आणि या ठिकाणी कधी तुम्ही पाहिलं तर ही कॅन्डल एक हॅमर कॅन्डल बनली. कॅन्डल खाली आली. का आली? भरपूर जणांना वाटतं की मार्केट गॅप अप ओपन झालेलं आहे, आता मार्केटने हाय बनवला आहे, कधी ना कधी तर करेक्शन करेल. करेक्शनच्या चक्कर मध्ये लोक सेल करतात. इथे नवीन बाईंग पोझिशन बनत नाही. तर मार्केट फक्त त्यांना दाखवलं की मी खाली चाललो. इथे जशाही पुट साईडच्या पोझिशन बनायला लागलं मार्केट इथे साइडवेज होताना दिसलं, नंतर त्याने ब्रेक केलंय. या ठिकाणी पण आपण टेलिग्राम ग्रुप मार्फत 200 पॉइंट कॅप्चर केलेले आहे मित्रांनो. इथे मी वारंवार टेलिग्राम ग्रुपला मेसेज टाकला होता की आपला स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये, तर कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस आणून आपण वेट करा, बिकॉज ऑफ मार्केट साइडवेज झालेलं होतं आणि नंतर मार्केटने एक साथ ब्रेकआउट दिला. आता हे मार्केट साइडवेज का झालं होतं? ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, निफ्टी पॉझिटिव्ह आहे पण बँक निफ्टी ही निगेटिव्ह झोन मध्ये जात होती, त्यामुळे हे मार्केट साइडवेज झालं होतं. दोन्ही अपोजिट साइडला असले मेजर इंडेक्स, कोणतं इंडेक्स कोणत्या इंडेक्सला आपल्या दिशेला वळवतो हे पाहण्यासारखं असतं. जेव्हा इथे ब्रेकआउट होताना दिसलं आणि बँक निफ्टीने पण लेवल जी दिलेली होती ती ब्रेक केली, त्यामुळे आपल्याला इथे एक मोठी शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळाली. निफ्टी तर ऑलमोस्ट 500च्या जवळ जाऊन रिटर्न आलेला आहे मित्रांनो. बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्हीमध्ये एक चांगला ट्रेड इथे कॅप्चर केलेला होता. सेम इथेही काय झालं, 300ची लेवल का मेजर होती? कारण ती ऑप्शन चेन आपल्याला सांगत होती की ऑप्शन चेनवर सपोर्ट हा बिल्डअप होत होता. पुट रायटिंग तिथे जास्ती होत होती आणि पुट रायटिंग जास्ती होत असल्या कारणाने 300च्या खाली मार्केट जाणार नाही असं इंट्राडे मध्ये आपल्याला सपोर्ट बिल्डअप होताना दिसत होता. त्यामुळे आपण 300च्या थोडासा खालचा स्टॉप लॉस लावून ट्रेड मध्ये बसलेलो होतो की मिळाला तर आपल्याला मोठा ट्रेड मिळेल. स्टॉप लॉसही आपला कधी हिट झाला असता तर त्या मानाने खूप लहान हिट झाला असता मित्रांनो. ट्रेड मध्ये पेशन्स ठेवले मित्रांनो आणि त्या पेशन्सचं रिवॉर्ड आपल्याला मिळालं 200 पॉईंटच्या स्वरूपामध्ये. तर आता आपण येणाऱ्या वीक मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कशा प्रकारे राहतील हे पाहून घेऊयात मित्रांनो. इथे 3 रेजिस्टन्स आणि 3 सपोर्ट लावलेले आहेत. तर हे तुम्ही तुमच्या चार्टवर लावा आणि कशा प्रकारे चार्टवर वर्क करता हे पहा मित्रांनो. हे सर्व एज्युकेशन पर्पजने आहे, तर हे सर्वात पहिले लक्षात ठेवायचं आहे. आता आपण ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते पाहूया. इथे मित्रांनो निफ्टीची ऑप्शन चेन लावली 21 डिसेंबरची आणि या ठिकाणी पाहिलं मित्रांनो तो 21,300 पासून तुम्ही पाहू शकता तर 21,100 पर्यंत. त्याच्या खालीही आहेत मेजर अनवाइंडिंग आपल्याला इथे दिसते. 21,300 12,000 आहे, नंतर 10 आहे, नंतर 21,200 वरनं 25,000 आहे, नंतर 21,100 वरनं 20,000 आहे मित्रांनो आणि 21,000 वरनं पण 11,000. हे सर्व कॉलवाले ट्रॅप झाले होते, त्यामुळे ते निघाले आणि त्यामुळे आपल्याला ही वरच्या साईडला जवळपास 200 पॉईंटची रॅली पाहायला मिळाली. आता इमिजिएटली रजिस्टन्स कुठे तर 21,500 वर आणि ऑलमोस्ट निफ्टीने तिथूनच रजिस्टन्स घेऊन एंडिंगला खाली आलेलं होतं आणि त्यानंतर कधी मोठं रजिस्टन्स पाहायचंय तर 21,600 ला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता सपोर्ट कुठे तर सपोर्ट 21,400 ला बिल्डअप झालाय मित्रांनो 86,000 आणि त्याप्रमाणे मी सांगितलं होतं 21,300 वर चालू मार्केटमध्ये सपोर्ट बिल्डअप होता तो काय 1,41,000 मित्रांनो. आता शुक्रवारी चेंजिंग ओआय मध्ये काय बदल आलेला आणि पोझिशन कशा स्वरूपात बनून गेलेला आहे ते थोडंसं पाहून घेऊ. तर रजिस्टन्स मध्ये कधी तुम्ही पाहिलं तर 21,500 वर चेंजिंग ओआय 24,000 म्हणजे नियर अबाउट 25% पोझिशन बनलेले आहेत आणि 21,600 वर पण 26,000 म्हणजे नियर अबाउट 30-35% इथे ओआय बिल्डअप झालेला आहे. पण सपोर्ट मध्ये मित्रांनो पहा 21,400 वर 86,000 ज्या पोझिशन बनलेल्या आहेत तर चेंजिंग ओआय मध्ये 81,000 म्हणजे नियर अबाउट 97 ते 98% हा ओआय शुक्रवारी बिल्डअप झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे कधी तुम्ही 21,300 वर पाहिलं तर 1,41,000 पैकी 1,21,000 पोझिशन ह्या शुक्रवारी बनलेल्या, म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की किती स्ट्रॉंगली इथे पोझिशन बनलेल्या आहे. मग 300 ते 400च्या झोन मध्ये कधी मार्केट आलं, इव्हन 200 पर्यंतही कधी मार्केट आलं ना मित्रांनो तर हा एक आपल्याला बाईंग झोन आहे आपल्यासाठी. वरती टार्गेट काय असेल पहिलं 500चा, नंतर 600च्या आसपास आणि त्यानंतर कशी तिथे पोझिशन बनते, कशा प्रकारे ऑप्शन चेन मध्ये बदल होतोय त्यानुसार आपले नवीन ट्रेड इनिशिएट होते. ऑप्शन चेन साठी इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो, तो तुम्ही पाहिला तर ऑप्शन चेनला कशा
कशा प्रकारे पाहायला हवं ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल आणि यावर ऍडव्हान्स व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहेत. अशा प्रकारचा मार्केट अनालिसिस कधी तुम्हाला आवडत असेल आणि याचा फायदा नक्की तुम्हाला होत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच प्रकारचं मार्केट बद्दलचं नॉलेज तुम्हाला हवं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.